नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 8 मार्चच्या भागामध्ये एक अतिशय जबरदस्त भाग आलेला आहे। तर त्यामध्ये आता मात्र सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या जागी जानकी एंटरप्राइज कंपनी ही उभी होते आणि ते पण सुमित्राच्या संमतीने। परंतु आता ऋषिकेश सर्वांसमोर त्याचं जे काही कंपनीचं हे नामकरण आणि उद्घाटन आहे तर त्याचं सर्व काही श्रेय तो जानकीला देतो आणि जानकी तूच आता हे उद्घाटन तुझ्या हाताने करू शकते, त्यावर फक्त तुझा आणि तुझा हक्क आहे। परंतु जानकी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आता मात्र हे सर्व काही हक्क सुमित्राला देते। एक आई आमचा श्वास कसा आहे हे मात्र ती सर्वांना दाखवून देते आणि आजीला सुद्धा इतका मोठ्या मनाने माफ करून आजीच्या सर्व काही चुका आता जानकी आपल्या पदरात घालते। तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता मात्र पुढे काय होतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तेव्हा मित्रांनो, आता जानकी घरात आलेली असते। सर्वांना आता खूप आनंद होतो, परंतु ढोंगी ऐश्वर्या मात्र एक ना एक नाटक सुरू करत असते आणि आता तर काय पाठदुखीचं नाटक करते आणि सारंगला बरोबर ती आपल्या जाळेमध्ये ओढण्याचा प्रयत्न करते। आजीला तर आता जो काही प्लॅन अगदी जानकीने करून त्या प्लॅनमध्ये परफेक्ट अडकवलेलं असतं आणि ऐश्वर्या आणि आजी या दोघींचं खरं रूप मात्र जानकीने आता सारंगसमोर, नानांसमोर आणि सुमित्रासमोर आणलेलं असतं। तरी सुद्धा आता आजी मोठ्या मनाने आता सुमित्राची रडतच माफी मागायला जाते, कारण सुमित्राने सांगितलेलं असतं की हे बघ, तुला जर कटकारस्थान करायचं असेल आणि सख्खा आणि सावत्र असा भेद करायचा असेल तर मात्र तू या घरामध्ये राहू नकोस। तू आपल्या कोकणच्या घरामध्ये राहायला जा आणि तेथे तुला काय कटकारस्थान करायचे आहे ते तू करू शकते, येथे राहू नकोस। तेव्हा आता जर माफी तुला मागायची असेल तर जानकी आणि ऋषिकेश या दोघांची माग, कारण तूच त्यांची जास्त गुन्हेगार आहेस। तेव्हा आता आजी तर मोठ्या मनाने जानकीची माफी मागते, परंतु जानकीने मोठ्या मनाने आजीला माफ केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे बघा आजी, आता तरी चांगलं आणि वाईट आपली माणसं शोधण्याची तुम्ही एकदा चूक तर केलीच, परंतु आता मात्र ती चूक करू नका। ऐश्वर्याची साथ कधीही देऊ नका, कारण ती एक ढोंगी आणि धोकेबाज मुलगी आहे, ती कधीही तुम्हाला एकत्र करणार नाही। आणि आता याचं उदाहरण म्हणजे जानकीने दाखवूनच दिलेलं असतं की ऐश्वर्या स्वतःला कसं वाचवते आणि जे काही कटकारस्थान केलेलं आहे ते सर्व आजीवर लोटण्याचा प्रयत्न करते। तेव्हा मात्र आजीचे डोळे उघडतात आणि आजी मात्र लगेच आता ऐश्वर्याचं जे काही आता कटकारस्थान आहे तर ते ऐश्वर्याच्या तोंडावर कबूल करते आणि आजी आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये आता फट पडते। त्यानंतर मात्र आता जानकीने ठरवलेलं असतं आणि अवंतिका आणि सौमित्र यांनी जी काही कंपनी आहे तर ती जानकी एंटरप्राइज कंपनीचं ऑफिस सुरू करायचं आणि त्याची लीगल ॲडवायझर म्हणून अवंतिकाची नेमणूक केलेली असते। तेव्हा आता जे काही त्यांचं सुरू असतं आणि त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही सुमित्रा आईंना विचारल्याशिवाय करायची नाही असं जानकी आता ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका यांना म्हणत असते, कारण जे काही होईल ते केवळ फक्त आईंच्या इच्छेने होईल। आईंना नाराज करून कोणताही हक्क आपण नाही घेऊ शकत। सुमित्रा एंटरप्राइज कंपनी ही आईंच्या नावाची आहे आणि त्या जागी जानकी एंटरप्राइज कंपनी मी माझं नाव नाही देऊ शकत, कारण आज आपलं जे काही श्रेय आहे ते केवळ आणि केवळ फक्त आई आणि नानांमुळे, त्यामुळे त्यांचे हक्क आपल्याला घ्यायचे नाही। तेव्हा आता अवंतिका सुद्धा खूप खुश असते, कारण ती सुद्धा या कंपनीत लीगल ॲडवायझर म्हणून काम करणार असते आणि ऋषिकेशला तर हे मान्य असतं। त्यानंतर मात्र आता सारंगला तर असं वाटत असतं की आई नक्की माझी साथ देईन, कारण आईला मी बरोबर त्या जानकीच्या ह्या विरोधात गुंडाळेल आणि आपल्या बाजूने तिला करेल। परंतु आता सुमित्राचं जे काही बोलणं आहे ते ऐकून मात्र सारंगच्या पायाखालची जमीन हादरते आणि ऐश्वर्याने थोडंसं नाटक करून सारंगला बरोबर आपल्या बाजूने खेचलेलं असतं। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुम्ही फक्त आतमध्ये पाठ दुखण्याचं नाटक करून बसून राहा, कारण आपली रूम त्यांना घेऊन द्यायची नाही। मी तोपर्यंत बाहेर काय होईल ते सर्व काही तुम्हाला एका CCTV फुटेज कॅमेरा जसं तुमचं काम करेल ना तसं काम मी तुमचं करेल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही मी तुमचं काम करतो। त्यामुळे मात्र आता सारंगने जे काही बाहेर ऐकलेलं असतं तर ते ऐकून मात्र त्याला अगोदर आनंद होतो, कारण त्याला असं वाटत असतं की नक्की
की आई मात्र ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या विरोधात जाईन, कारण जानकी वहिनी ऐश्वर्या जसं सांगते की सर्व काही आपल्या नावावर करून घेणार आहे आणि आपल्याला नाही तिने भिकारडी बनवलं तर मात्र नावाची ऐश्वर्या नाही, हे जे काही सारंगला ऐश्वर्या म्हटलेले असते ते सर्व मात्र आता सारंगला खरं वाटतं. परंतु आई एक असं आहे की तिला आपल्या बाजूने आपण वळू शकतो. परंतु आता सुमित्राचे डोळे उघडलेले असतात. सारंगला हे माहिती नसतं जानकी प्रत्येक ठिकाणी आईंना हक्क देणार असते, जे काही आहे ते केवळ आईंचं आहे. सारंगला असं वाटत असतं की नाही, जानकी वहिनी आणि आईत दरफूट पाडायची असेल तर आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. परंतु जानकीने मात्र आता सारंगचं सर्व काही प्लॅन हा धुळीस मिळवलेला असतो आणि आजीचं तर मन जिंकलेलं असतं, कारण आजीही आता ऐश्वर्याचं रूप ओळखून जानकीच्या टीममध्ये आलेली असते आणि ऐश्वर्याला सुद्धा सुनावलेलं असतं की हे बघ, नानांना कोणी ढकललं जिन्यावरून, याचं सुरुवात तर मी आता पुरावा शोधायला सुरुवात केली आणि ते तुझ्या तोंडाने तू कबूल करशील आणि त्याची पहिली ठिणगी मात्र आज मी पाडली. म्हणून ऐश्वर्याची पूर्णपणे आता जानकी बोलती बंद करते, कारण नानांना ढकलण्याचं सत्य आहे तर पुराव्यासहित कसं मी आता सर्वांसमोर घेऊन येते. ऐश्वर्या तू फक्त बघतच राहा. सारंगला जानकीने इतकं अगदी ऋषिकेशने आणि सौमित्रने सोडून सुद्धा आणलेलं असतं, पण तरी सुद्धा सारंग तेव्हाच त्यांना विसरतो आणि शेवटी ऐश्वर्याची मदत करायला तो तयार होतो. जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, अहो पार्वती आईने जे काही कंपनीचे आणि घराचे अधिकार, जी काही शेतजमीन तुमच्या नावावर केलेली आहे आणि हक्काचे खरे वारसदार तुम्हीच आहात, मग ती सर्व जबाबदारी तुमची आहे. म्हणून परत ती कंपनीचा कारभार ऋषिकेशला पाहण्यासाठी अगदी तयार करत असते. परंतु सारंगच्या मनात तर काही वेगळंच येत असतं. सौमित्र सुद्धा आता ऋषिकेशला समजावतो की वहिनी जे काही सांगते ते दादा योग्य बोलते, कारण लिगली तुला ते ऑफिस आता आहे सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचं ताब्यात घ्यायला हवं. तेव्हा ऋषिकेश हे करण्यासाठी तयार होतो, परंतु त्या अगोदर मात्र त्याची एक अट असते. तेव्हा आता जानकी विचारते की कोणती अट, तर ऋषिकेश म्हणतो की माझी एक अट आहे की सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या जागी माझी जानकी एंटरप्राइज कंपनीची तेथे लिगल तेथे सर्व काही असेल. जानकी एंटरप्राइज कंपनीचं ऑफिस म्हणूनच आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनीत मी काम करेल. तेव्हा आता जानकीला हा ऋषिकेशचा निर्णय मान्य नसतो, तर सौमित्र म्हणतो की वहिनी दादा एकदम योग्य बोलतो, कारण आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनी ही पूर्णपणे बुडालेली आहे आणि सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला जानकी एंटरप्राइज कंपनीने टेक ओव्हर करायला हवं. तेव्हा आता जानकी सुद्धा म्हणते की हो, मला लिगली सर्व काही करायला मान्य आहे, परंतु त्या अगोदर मात्र एकदा आईंशी मला बोलायला हवं, कारण मात्र कोणताही आता गैरसमज नको, कारण गैरसमजामुळे आपल्या घराची काय अशी अवस्था झाली ते मला पूर्णपणे कळते. त्यामुळे मात्र आता जे काही असेल ते आईंना एकदा विचारायला हवं. म्हणून प्रत्येक हक्क जानकी आता ह्या आईंना देत असते. तेव्हा मात्र आता सुमित्राने हे सर्व ऐकलेलं असतं. सुमित्रा म्हणते की मी तुमचं जे काही आहे ते ऐकलेलं आहे, माझी कंपनी जानकीच्या नावावर हे कधीच शक्य नाही, परंतु आता ती एक नाटक करते आणि मात्र आता ती परवानगी देते, कारण माझी याला संमती आहे, कारण माझी जी काही कंपनी आहे ती जानकीच्या नावावर हक्काने होऊ शकते. तर आता हे ऐकून सर्वांना आनंद होतो, परंतु सारंगचा चेहरा मात्र पडतो. आता एक अट आता सुमित्राने घातलेली असते की कारण ही कंपनी ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी धुळीस मिळवली. ऋषिकेशने ती कंपनी नावारूपास आणली होती, परंतु आता जे काही ऋषिकेश करेन ते योग्य करेल, परंतु तरी सुद्धा जे काही कंपनीत हक्क निर्णय घ्यायचे असेल तर ते मला कळवत जा. ज्या काही गोष्टी कंपनीत होतील त्या मला सांगत जा. तर जानकी लगेच खुश होते, परंतु सारंगचा चेहरा मात्र पडतो, कारण आता या सर्वांची एक टीम झालेली आहे आणि ऐश्वर्याने मात्र सारंगचे आणखीनच कान भरून ठेवलेले आहे. म्हणून तो प्रत्येक गोष्ट आता ऐश्वर्याला सांगण्याचं ठरवतो. तेव्हा आता सुमित्रा खूपच खुश असते, कारण जानकी एंटरप्राइज कंपनी सुरू होते. तेव्हा ती जानकीचं तोंड भरून कौतुक करते, अगं जेव्हा तू लग्न होऊन घरात आली तेव्हापासून घर आणि स्वयंपाकघर मी तुझ्या ताब्यात दिलं होतं, तो अगदी उत्तम प्रकारे ते सांभाळस, तशीच आज मी या घराचा वारसा आणि जानकी एंटरप्राइज कंपनी तुझ्या हातात सोपवते, तू नक्की त्यामध्ये अगदी यश मिळवशील. तेव्हा मात्र हे ऐकून सर्वांना खूपच आनंद होतो. ऋषिकेशला मात्र आता सुमित्राचा हा निर्णय मान्य नसतो. जानकी आता आईंचा आशीर्वाद घेते की आई, मी जे काही करेल अगदी सगळं काही तुमच्या मनसंमतीने करेल, नानांच्या आशीर्वादाने करेल. तेव्हा ती आता सुमित्राच्या पाया पडते आणि दोघेही आता एकमेकींना खूप प्रेमाची मिठी मारतात. परंतु आता ऋषिकेशला हे मान्य नसतं. रूममध्ये आल्यानंतर तो जानकीवर ओरडतो, जे काही असेल ती कंपनी आपल्या नावाची, आपल्या हक्काची आणि करायचं आणि विचारायचं असेल तर सुमित्रा रणदिवे यांना आणि त्यांना सांग, त्या रणदिवे बाईंना की आम्ही सगळं काही तुम्हाला
विचारूनच करू, म्हणून आता ऋषिकेश खूप असा भडकतो। तेव्हा मात्र सारंग तर सगळे काही आता इकडे ऐश्वर्याला येऊन सांगतो की त्यांच्या हातात अजून काही गेलेलं नाही, कारण आईचा अजून प्रत्येक गोष्टीवर हक्क आहे, तिला विचारल्याशिवाय कोणी काहीच करू शकणार नाही। आणि हे ऐकून मात्र ऐश्वर्याला आनंद होत असतो, परंतु आता सुमित्रा यांना ठेंगा दाखवणार असते। त्यानंतर आता ऋषिकेश हा सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या ऐवजी जानकी एंटरप्राइज कंपनीची तेथे पाटी लावून आता त्या कंपनीचं उद्घाटन होणार असते आणि सर्वजण मात्र ऑफिसमध्ये आलेले असतात आणि कंपनीचं उद्घाटन असतं। परंतु ऋषिकेश जरीही घरी आलेला असतो, पण तरी सुद्धा सुमित्रा जे काही त्यांच्याशी वागलेली असते आतापर्यंत ते ऋषिकेश अजून विसरायला तयार नसतो। तो अजूनपर्यंत आता हा सुमित्राला रणदिवे बाईच म्हणत असतो, परंतु जानकीने सुमित्राला वचन दिलेलं असतं की काही झालं तरी आई, मी तुमचा ऋषिकेश तुम्हाला परत मिळवून देईल। म्हणून आता कंपनीच्या उद्घाटनासाठी सुमित्रा, आजी ह्या सर्वजणी, जानकी, अवंतिका सगळ्या तयार होऊन येतात। परंतु आता सर्वांसमोर सुमित्रा एंटरप्राइज नावाची पाटी काढली जाते आणि तेथे मात्र जानकी एंटरप्राइज कंपनी ही तेथे ऑफिस तेथे तयार केलं जातं आणि तो उद्घाटन सोहळा असतो। तेव्हा आता ऋषिकेश सर्वांसमोर या उद्घाटनाचा मान जानकीला देतो। जानकी, हे प्रत्येक श्रेय असेल तर तो हक्क असेल तुझा, त्यामुळे तू उद्घाटन कर आणि आपल्या ऑफिसची नव्याने सुरुवात कर, जे काही होईल ते तुझ्या संमतीने होईल। तेव्हा आजी लगेच आता सुमित्राचे कान भरायला तयारच असते। ऋषिकेश जेव्हा म्हणतो की जानकी, हा मान तुझा आहे, तर आजी म्हणते की बघितलंस का सुमित्रा, अगं बघ ना तो काय म्हणतो ऋषिकेश, अगं जे काही हक्क आहे ते केवळ जानकीला दिले जातात आणि तुला तर येथे विचारणारं कोणीच नाही। तुझं मात्र आता या कंपनीत राहिलं तरी काय, तुझ्या नावाची पाटी तर काढून फेकलीस आणि आता मात्र तुला येथे थांबून तरी काय उपयोग। तेव्हा आता सुमित्राला थोडंसं आता आजीचा राग येतो, परंतु तेथे भांडण वगैरे तंटा नकोय आणि पुन्हा एकदा तिला आता नाती गमवायची नाही, म्हणून सुमित्रा खाली मान घालून तेथून जायला निघते। परंतु आता सुमित्राची जी काही लाडकी सून आणि लाडकी लेक असल्यासारखी आहे ती जानकी मात्र आता प्रत्येक गोष्टीत आईंना मान देणार असते। ऋषिकेश कितीही रणदिवे बाई म्हणून जरी म्हणत असला तरी सुद्धा जानकी आता या दोघांचं पुन्हा नातं सुरळीत करण्यासाठी आता ह्या प्रत्येक गोष्टीत ती आता सुमित्राची साथ देऊन ऋषिकेशला समजावणार असते। तेव्हा मात्र आता जानकी सर्वांसमोर सुमित्राचा हात धरते आणि सुमित्राला थांबवते। तेव्हा आता सर्वजण जानकीकडे पाहतात, तर जानकी सर्वांसमोर म्हणत असते की आई आमची गरज नाही, आई आमचा श्वास आहे आणि जे काही आता येणारं यश आहे म्हणजे जानकी एंटरप्राइज कंपनी आहे, तर स्वतः ऋषिकेश सुद्धा त्यांच्या आईचं या श्रेयाला नाव देतील। जे काही असेल ते केवळ आईंचं असेल आणि आज जे काही कंपनी जानकी एंटरप्राइज कंपनी आणि सुमित्रा एंटरप्राइज कंपनी कधीही या वेगळ्या नाहीत। तेव्हा आता जानकीने मागेच ठरवलेलं असतं की जानकी एंटरप्राइज कंपनी आणि सुमित्रा एंटरप्राइज कंपनी या एक होतील, म्हणून आज मात्र आईंना तो मान देऊन जानकीने उद्घाटनाचं पूर्ण हक्क आईंना दिलेले असतात। तेव्हा आता ती सुमित्राच्या हातामध्ये ती कातर देते आणि त्यांना उद्घाटन करण्यासाठी सांगते। तेव्हा आता जानकीने ऋषिकेशला सुद्धा अगदी खुश होऊन हा मान सुमित्रा आईंना देण्यासाठी सांगितलेला असतो। ऋषिकेश पुढे येतो आणि ऋषिकेश आता आईंच्या हातामध्ये ते सर्व काही हक्क देतो। जे काही करायचं असेल केवळ आई तुझ्यामुळे, म्हणून आजचा उद्घाटन हा सोहळा आईच्या हाताने होतो। तेव्हा आता सुमित्रा सुद्धा अगदी खुश होते आणि आजच्या जानकी एंटरप्राइज कंपनीचं उद्घाटन मात्र सुमित्रा आपल्या हाताने करते आणि जानकीने मोठ्या मानाने आपल्या आईंना मान दिलेला असतो आणि आईंचं मन जिंकून घेतलेलं असतं। तेव्हा मात्र सुमित्रा जानकीवर खूपच खुश असते आणि परत ती प्रेमाने मिठी मारते, कारण आता जानकीने ठरवलेलं असतं की या घरात गैरसमजामुळे खूप काही झालं आणि आता मात्र नाही, आई आणि नाना यांना मला गमवायचं नाही आणि ऐश्वर्याचं खरं रूप आता सर्वांसमोर घेऊन यायचं, हा मात्र आता जानकीचा एक हक्क म्हणजे धरलेला पुढला ध्येय असतो। परंतु जानकीने आता ठरवलेलं असतं की प्रत्येक गोष्ट जी काही असेल ती आईंनी आपल्या हक्काने आपल्या स्वाधीन केलेली आहे, त्यामुळे आईसुद्धा तितक्याच वाटेदार आहे। म्हणून आज मात्र जानकीने तिचं स्वप्न पूर्ण केलेलं असतं। जानकी एंटरप्राइज कंपनी आणि सुमित्रा एंटरप्राइज कंपनी एक होऊन आई आणि जानकीसुद्धा आज एकत्र येतात आणि ह्या ढोंगी ऐश्वर्याची मात्र आता त्या दोघी कसं जिरवतात, कारण आता जानकीने सुरुवात तर केलेली असते ऐश्वर्याच्या प्रत्येक पापाचं सत्य समोर आणून तिला त्या पापाची शिक्षा द्यायची आणि त्या वादळी वाऱ्याला घराच्या बाहेर फेकून द्यायचं, कारण आता ती वेळ तर लवकरच येणार असते। कारण ऐश्वर्याने कितीही कारस्थान करून सारंगचा जरी किती वापर करून घेतला असता, पण तरी सुद्धा आता सारंगचे सुद्धा आता
डोळेही जानकी उघडवणार असते, कारण आता जानकी ही प्रत्येक गोष्टीत बाजी मारणार असते। पहिले आता जानकी ही आता ऐश्वर्याचं सर्व काही ऐकायची, अगदी तिला समजून सांगायची आणि जे काही आता खेळ खेळले ऐश्वर्याने ते प्रत्येक गोष्टीचे खेळ आता जानकीने सहन केलेले असते। परंतु आता ह्या घरात आलेली जानकी ही केवळ एक रणरागिणी दुर्गा बनून आलेली असते आणि ऐश्वर्याच्या प्रत्येक संकटाचा सामना करून तिला त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आणि तिला त्या पापाची शिक्षा ती लवकरच देणार असते। कारण आता नानांना लवकर बरं करून ऐश्वर्याच्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे जानकी मात्र आता सर्वांसमोर आणून ऐश्वर्याला जेलमध्ये कशी रवानगी करते आणि ऐश्वर्या जे काही कंबरदुखीचं नाटक करते ना, तर जानकी तिचं 2च दिवसात ते दुखणीचं नाटक आहे ते बाहेर काढते, ते पण एका भयानक प्लॅनने। कारण आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जेव्हा ती पाल सोडते आणि ऐश्वर्या मात्र नाचायला सुरुवात करते, तेव्हा तिची कंबरदुखी सुद्धा गायब झालेली असते आणि व्यवस्थित चालत सुद्धा असते। तेव्हा मात्र आता सर्वांसमोर ऐश्वर्याचं खरं रूप यायला आता सुरुवात झालेली असते आणि तिच्या पापाची शिक्षा आता तिला मिळायला सुरुवात झालेली असते। कारण आता ऐश्वर्याचे दिवस संपून आता जानकीचे दिवस आलेले असतात आणि लवकरच ऐश्वर्या जानकीच्या पायावर नाक घासून माफी सुद्धा मागणार असते आणि जानकी तिची हकालपट्टी कायमची जेलमध्ये करणार असते। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।